भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून या तृतीय खंडातील भाग 6वा तृतीय खंडातील भाग 5वा सुरू आहे. तर असो, तर या तृतीय खंडातील याच्यामध्ये भाग 6वा दाखवलेला आहे. तर भाग 5वाच आहे तो. आणि या 5व्या भागामध्ये चॅप्टर 3 आहे, धम्माला सद्धम्म रूप यावयाला. धम्माने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. तर या आपण समर्पण घेऊया, नंतर या व्हिडिओला आपण सुरुवात करू. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघर्ष सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194. तर समर्पण आता संपलेला आहे आणि आजच्या भागाला आपण सुरुवात करत आहोत. धम्माला सद्धम्म रूप यावयाला. धम्माने माणसामधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. म्हणजे ती माणसातील समतेचा विचार वाढवला पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात. काय म्हणतात? जन्माने माणसे विषम असतात. काही बळकट तर काही दुर्बळ असतात. सर्वच माणसं जन्मतःच सुदृढ असतात का? नाही. त्याच्यामध्ये काही कुपोषित जन्मत असतात, नाही का? आणि काही म्हणजे चांगले मजबूत तयार होतात. सर्व म्हणजे थोडक्यात सांगायचं की 5 बोट जसे सारखे नाहीत, तसेच प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा वेगवेगळ्या सर्व संपूर्ण पूर्ण नसतो. कोणी कमी असते, कोणी जास्त असते, कोणी हुशार असते, कोणी थोडं कमी, असं अशा प्रकारचं त्याच्यामध्ये फरक असतो. ती नैसर्गिक रचना झाली. काही बळकट तर काही दुर्बळ असतात. काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. सर्वांची बुद्धिमत्ता सुद्धा वेगवेगळी असते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्वाची शक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. आपण मगाच सांगलं की प्रत्येक व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे प्रत्येक माणसाचा बुद्धिमत्ता ही सारखी असू शकत नाही. प्रत्येक माणसाचं शरीरयष्टी सारखी असू शकत नाही. त्याचा जो रंग आहे, काळा, पांढरा, काळे, गोरे, निमगोरे, सावळे, असे वेगवेगळे प्रकार असतात. काही सधन असतात तर काही गरीब असतात. काही श्रीमंत असतात तर काही दरिद्री असतात. काही सधन म्हणजे श्रीमंत
आणि दरिद्र म्हणजे एकदम गरीब. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावयाचा असतो. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, ताकदवर असो, कमजोर असो, अथवा बलवान असो किंवा कमी शक्तीवाला असो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविकच स्थिती आहे आणि नैसर्गिकच आहे. असे मानले तर दुबळ्याची स्थिती असह्य होईल. दुबळ्यांची स्थिती असह्य होईल. जे दुबळे गरीब आहेत त्यांना कोणी सहाय्य करणार नाही, नाही का? असह्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल का? चालणार नाही. विषमता हा जीवनाचा नियम करून चालणार नाही. कारण सर्वाला या जगण्याचा अधिकार निसर्गानं दिलेला आहे. म्हणून कोणाचे अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही किंवा घेतले नाही पाहिजे. परंतु जुन्या काळामध्ये काही हुशार लोकांनी, म्हणजे जे देव, ईश्वर, आत्मा यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी काही ग्रंथ लिहिले आणि त्याच्यामध्ये त्यांनी माणसामध्ये जातीचे भेद पाडले, जाती वर्णाचे भेद पाडले, धर्म पंथाचे भेद पाडले आणि या माणसाला वेगवेगळ्या जाती धर्मात वाटून टाकलं. आणि त्या वाटून टाकल्यामुळं त्यांचा फायदा ते थोडे मोजकेच हुशार लोक आजपर्यंत घेत आहेत आणि घेत सुद्धा आहेत आणि घेत आलेले आहेत. जोपर्यंत विषमता जिवंत आहे तोपर्यंत हे हुशार, याला हुशार म्हणायला लागेल ना, हे हुशार लोक या बहुजन समाजाचा असाच वापर करून ते स्वतःची पोळी भाजून घेणार आहे. म्हणून या नियमांचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील. असा असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात. हो बा, ज्याची ताकद आहे तो लुटल, ज्याची नाही तो मग उपाशी मारेल ना, नाही का? परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? नाही ठरत, नाही का? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. काहीच लोकांकडे संपत्ती, काहीच लोकांकडे अधिकार असं जर ठेवलं तर हे बाकीच्या लोकांना जीवन जगता येईल का? त्यांना नाही जगता येणार. परंतु या अगोदर या देशामध्ये अशाच मूठभर लोकांनी आपल्या विषमतेच्या तत्वाचा वापर करून देवाचा, ईश्वराचा, आत्म्याचा या जाळ्यामध्ये या समाजाला, बहुजन समाजाला अडकवून आणि त्यांच्यामध्ये विषमता निर्माण करून त्यांना कधीही माणसातले माणसं म्हणून ओळखू दिलं नाही. आणि त्याचा फायदा ते मंडळी आजपर्यंत घेत आलेली आहे. त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि पुराण पोथ्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण असं विषमतेचं जाळं रचून ठेवलेलं आहे. त्यामुळं बहुजन समाजाचा विकास खुंटलेला आहे. अजून सुद्धा आपण बहुजन समाज जागृत झालेला नाही. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं अत दीप भव. अरे, आपल्या घरात अंधार जर असेल तर दुसरा माणूस तुमच्या घरात येऊन दिवा लावणार नाही. आपल्या घरातला अंधार आपल्यालाच दूर करावा लागेल. म्हणून अतदीप भव बना.
म्हणजे आपल्या स्वतःच्या डोक्याचा वापर स्वतः करा. पण आजपर्यंत आम्ही बहुजन समाजातले किती लोक डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, शिक्षक आहेत, सर्वच क्षेत्रात आम्ही आहोत. पण आम्ही शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरी, पैसा, धन, संपत्ती, शेतीवाडी हे कमावण्यासाठीच घेतलेला आहे. परंतु आजचा आमचा डॉक्टर असेल, आमचा इंजिनियर असेल, आमचा आमदार असेल, आमचा खासदार असेल, आमचा मंत्री असेल, कोणीही असेल, तो आता मी कोणाच्या धर्मावर टीका करणार नाही, परंतु जे वास्तव आहे, आपण मानवतेच्या विषयावर बोलत आहोत, म्हणून मानवतेचा विषय आल्यावर तिचा माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे. इथे माणसाला केंद्रबिंदू ठरवलेलं नाही यांनी. इथे आत्मा, देव यांच्या आरी घालून या समाजाची लूट केलेली आहे. त्यामुळं आमचा विकास खुंटलेला आहे. जोपर्यंत आम्ही या अंधश्रद्धेच्या व जाळ्याच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही. म्हणजे जोपर्यंत आम्ही विज्ञानवाद स्वीकारणार नाही तोपर्यंत आमच्यात काहीही फरक पडणार नाही. आम्ही किती शिकलो, काही शिकलो तरी आजही आम्ही त्या दगडधोंड्याच्या देवाजवळ जाऊन आमचं डोकं आपटतो. अरे बाबा, तुला बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर कर. किंवा ज्या दगडाला आम्हीच घडवलं, आम्हीच एका मूर्तिकारानं त्याला बनवलं आणि मग काय करतात, त्याच्यात प्रतिष्ठा असा काही कार्यक्रम असते म्हणे. मग असं जर असतं, त्या दगडामध्ये जर प्रतिष्ठा टाकला, जीव टाकला असता, मग तो दगड जिवंत व्हायला पाहिजे ना. होते का? नाही. परंतु त्याला सांगतात याच्यात प्रतिष्ठा झाली म्हणजे याच्यात तो देव आला म्हणतात. आणि मग त्या देवाला त्याच्यावर एखादा कुत्रं येते आणि त्याच्यावर हार मारून जाते तरी त्या देवाला कळत नाही. एखादा क्रूर माणूस, अधर्मी माणूस नाही का, तो सुद्धा त्या देवाला वेगवेगळ्या कृत्या करतो तरी तो, आता त्या मूर्तीचा बिचारीचा काय दोष असणार आहे? त्याचा गुणधर्म काय, त्याला आकार दिलेला आहे. तर हे लक्षात घ्यायचं आपण की म्हणून बुद्धानं या माणसाला केंद्रबिंदू याच्यामध्ये मांडलेला आहे. असो पुढे चलूया. याच कारणास्तव धर्म समता शिकवितो. आणि याच कारणामुळं धर्म काय शिकवतो? समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. म्हणून या धम्माची गरज आहे, समतेच्या धम्माची गरज आहे. नाहीतर सर्वसामान्य माणसाला या लोकांनी जगू दिलं नसतं. म्हणून बाबासाहेबांना भगवान बुद्धाचा धम्म तत्वज्ञान भारतीय संविधानामध्ये कायद्याच्या रूपानं तुमच्या आमच्यासाठी फिल्टर करून काय केलं? भगवान बुद्धाचं तत्वज्ञान फिल्टर करून राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेला आहे. म्हणून आज आपल्याला सर्व अधिकार, बोलण्याचे अधिकार, वाचण्याचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार, तुम्हाला जीवन जगण्याचे अधिकार, नाही ते कमजोर माणसाला जगू दिलं नसतं या सर्वसामान्य लोकांनी. पण बाबासाहेबांना कायद्याच्या रूपानं त्याला संरक्षण दिलेलं आहे. तर ते भगवान बुद्धाच्या धम्माचाच भाग आहे. तो समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषांची. श्रेष्ठतम पुरुष, मग श्रेष्ठतम पुरुष कसा? तो सर्वाला सांभाळून घेणारा, सर्वावर दया प्रेम करणारा आणि योग्यतम पुरुषही पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्य धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो.
हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. बुद्धाचा धम्मच हे शिकवतो, ज्याचा कोणी नाही त्याचा तथागत भगवान बुद्ध. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे तथागताचे म्हणणे होते. जो धर्म माणसाला माणूस म्हणून स्वीकारत नाही तो धर्म नाही, ती योजना आहे. ती गरीब माणसाला गरीब ठेवण्याची एक योजना आहे किंवा विशिष्ट लोकांना त्यांच्या हितासाठी यांनी वापरलेलं हे एक षडयंत्र आहे. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुखी करा अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुखी करा, अशा तऱ्हेच्या कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? तर अजिबात विश्वास तशा धर्मावर ठेवू नका असं तथागत सांगतात. त्यावर श्रद्धा ठेवाल काय? अजिबात श्रद्धा ठेवणार नाही आणि ठेवू नये. बुद्धिवान माणसानं तर अजिबात ठेवू नये. ज्यानं बुद्धी गहाण ठेवली तेच लोक तशा प्रकारच्या त्या धर्मावर जातीवर पंथावर विश्वास ठेवतात. पण बुद्ध म्हणतात तसा अंध डोळे बांधून कशावर विश्वास ठेवू नका, त्याची परीक्षा घ्या. जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय मग? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. आणि भगवान बुद्ध अशा त्या ब्राह्मणाला विचारत होता. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सतप्रवृत्तीतून उद्भविणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. तर अशा प्रकारे मंडळींनो, भगवान बुद्धांना धर्म आणि धम्म याच्यामधला फरक आपल्या बहुजनाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न ते केलेला आहे. पण आजही आम्ही विशिष्ट जाती धर्माच्या पगड्याच्या बाहेर आम्ही पडायला तयार नाही. आम्ही विज्ञानवाद स्वीकारायला तयार नाही. भगवान बुद्धाचा धम्म मध्यम मार्गाचा आहे. कोणत्या गोष्टीचा अतिरेक करू नका असं तथागत स्वतः सांगतात. आणि खरोखर आहे, विज्ञानही सांगते. समजा ज्या माणसाला काही गोष्ट जमत नाही ती जर त्याने जास्त खाल्ली, शुगरवाल्या माणसाला शुगर चारली तर तो माणूस वाचेल का? नाही वाचणार. तशाच प्रकारचं भगवान बुद्धाचा धम्म ह्या अतिटोकाची भूमिका घेत नाही, तर समतेचा विचार सांगते, मध्यम मार्ग सांगते. म्हणून सम्यक दृष्टी, सम्यक कर्मांत, सम्यक वाचा, सम्यक व्यायाम, सम्यक, तर अशा प्रकारचे हे 10 पारामिता आहेत. पंचशील, पहिले त्रिशरण, नंतर अष्टशील, नंतर दशशील, 10 पारामिता, त्याला पायऱ्या म्हणतो आपण. अशा प्रकारचं ज्ञान टप्प्याटप्प्यानं त्या माणसाला विकसित करण्याचं ज्ञान भगवान बुद्धाचा धम्म देत असतो. म्हणून बंधूंनो, सर्वाला नम्र विनंती आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील हे व्हिडिओ आहेत, हे कोण्या जाती धर्माच्या पुरते नसून अखिल मानवाच्या हिताचे हे व्हिडिओ आहेत. तरी आपण, माझं चॅनल आहे गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल, या चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब आणि
शेअरसुद्धा करा आणि आपल्याला धम्माचे काय तत्व पटले किंवा काय तत्व नाही पटले याच्या कॉमेंट्ससुद्धा आपण त्या कॉमेंट्समध्ये टाकाव्यात, जेणेकरून माझं जर कुठं चुकत असेल किंवा माझं काही वेगळेपणा काय असेल तर आपण त्याला सूचना कराव्यात. मला योग्य वाटल्यास आपल्या सूचना मी आणखी त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करीन. तरी आपण सर्वांनी गंभीर खंडार यूट्यूब चॅनल याला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं ही नम्र विनंती. बहुजन हिताय बहुजन सुखाय. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. तर अशा प्रकारे या भगवान बुद्धाच्या धम्माच्या प्रचार कार्यामध्ये किंवा मानवतेच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावावा ही नम्र विनंती. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबवतो. उद्या पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.